नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. महात्मा फुले उद्यान जे आहे त्याच्या बाजूलाच एक अंडर कन्स्ट्रक्शन असणारी बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे आणि तिथं ते लोक वास्तव्याला आहे. त्यांना सामान्य नागरिकांना बऱ्याचदा न्यूसेन्स होत असतो. तर सदर जागेवरचं जे अतिक्रमण आहे ते काढण्याचा प्रयत्न यापूर्वी सन 2024मध्ये एकदा झालेला होता. त्यावेळी ती कार्यवाही पूर्ण होऊन झालेली नव्हती. आज याच गोष्टीच्या अगेन्स्ट श्रीगोंदा शहरातील सर्व व्यापारी वर्गाने आणि नागरिकांनी पोचपणे बंद पाडलेला आहे. प्रशासनाची भूमिका नगरपालिकेची अशी आहे की आम्ही ऑफिसला एक पत्र दिलेलं आहे पोलीस फोर्स मिळण्यासाठी. 7 आणि 8 तारखेला मला पोलीस फोर्स मिळावं आणि मग पोलीस फोर्स उपलब्ध झाल्यानंतर आम्ही कधीपर्यंत आपण 7 आणि 8 तारखेला आपण पोलीस बंदोबस्त मागितलेला आहे. पोलीस बंदोबस्त प्राप्त झाल्यानंतर आणि तिथली कारवाईची प्रक्रिया झाल्यानंतर ती बिल्डिंग पुन्हा हे होऊ नये, अतिक्रमणित होऊ नये याच्यासाठी आम्ही उपाययोजना करतो. श्रीगोंदा शहरामध्ये परवा सायंकाळी एक टपरीधारक व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना त्रास दिला गेला. त्याबद्दल आपल्याकडे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांची काही वाढीव हकीकत आता जनतेने किंवा त्यांनी समोर मांडलेली आहे ती नोंदवून त्याप्रमाणे आपण कार्यवाही करत आहोत. या सर्वांच्या मागे विशिष्ट काही लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात. परंतु आम्ही आवाहन करून वेळोवेळी जनतेला सांगून सूचना देऊन विनंती करूनही ते त्यांच्या ज्या व्यथा आहेत किंवा ज्या फिर्यादी आहेत त्या रीतसर नोंदवत नाहीत. त्यामुळे या अपप्रवृत्तींना वाढ होते किंवा खतपाणी घातलं जातं. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. त्यामुळे असे सर्व नागरिक या ठिकाणी आले होते. प्रतिकात्मक त्यांनी आज श्रीगोंदा शहर बंद ठेवले होते. सर्वांची या ठिकाणी आम्ही ऐकून घेतलं. या ठिकाणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडम पण हजर होतात, आम्ही होतो, आमचे सहकारी होते. सर्वांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत. त्या समस्यांवर कायद्यात राहून योग्य प्रकारे काय सोल्युशन्स आहेत किंवा उपाययोजना काय आहेत त्या सर्वांना सांगितलेल्या आहेत. त्या प्रकारे लोकांना ज्या अडचणी आहेत किंवा जे काय त्रास आहेत, फौजदारी स्वरूपाचे जे कोणी कृत्य करून त्रास देते याच्याबद्दल नागरिकांनी समोर यावं आणि बिनधास्तपणे तक्रारी नोंदवाव्यात, गुन्हे दाखल करावे. दुसरा पार्ट आहे की बरेचशी लोक आम्ही तक्रार केल्यानंतर आमच्यावर खोट्या तक्रारी दाखल होतील किंवा काय होतील ही त्यांच्या मनात भीती आहे. सर्व सुजाण नागरिकांना माझं आव्हान आहे, सूचना आहे, विनंती आहे. तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली, तुमचं आरोपीच्या यादीत नाव आलं म्हणजेच तुम्ही गुन्हा केला असं नाही आहे. एखादी FIR दाखल झाल्यानंतर ती खरी आहे, खोटी आहे, त्यात पुरावा आहे, नाही आहे किंवा ती काढून टाकायची, हे सर्व त्या फिर्यादीच्या तपासादरम्यान उपलब्ध होणारे पुरावे आणि विपरीत जाणारे पुरावे किंवा विपरीत निर्माण होणारी परिस्थिती यावरती निर्णय घेता येतो. त्यामुळे प्रत्येक फिर्याद दाखल झाली म्हणजे त्याचं दोषारोपच न्यायालयात जातं असं नाही आहे. बऱ्याचशा फिर्यादी खोट्या असतात, काही गैरसमजुतीने दिलेल्या असतात, काहींमध्ये पुरावाच उपलब्ध होत नाही किंवा काहींमध्ये किरकोळ NC स्वरूप असतं तरीही ते वाढून हकीकत सांगतात. आम्ही तपासादरम्यान त्या प्रकारे सहकार्य सर्व जनतेला केलेलं आहे, करत आहोत आणि करत राहणार. फक्त जनतेने अन्याय सहन करू नये, पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे यावं आणि त्या तक्रारी नोंदवाव्या, योग्य प्रकारे तपास केला जाईल आणि सर्वांना कायदेशीर सहकार्य केलं जाईल. धन्यवाद. भावाच्या दुखण्यासाठी मी माझ्या भावाच्या दुखण्यासाठी स्वपक्ष काळे किरण भोसले यांच्याकडून पैसे घेतले होते आणि त्यानंतर 10,000 रुपये. त्यानंतर मी सगळ्यांना बी पैसे दिले तरी बी ते अजून मला पैशाची मागणी करते आणि यात्रेच्या आदल्या दिवशी मला बाजार तळ्यात धरलं आणि त्यानंतर मला ती रातच्या 11 वाजता घेऊन चालले होते. त्यानंतर मी आयुभाऊकडे गेलो. आयुभाऊकडे गेल्यानंतर कुणाल शिरवाळेकडे बी गेलो. ते आल्यानंतर ती काय कुणाचं ऐकत नव्हते, तिथं ऐकत नव्हते आणि मला म्हणले तू गाडी बस नितीन तिथं होता तर नितीनला म्हणले ह्याला आमच्या संग पाठवून दे. तर नितीन म्हणलं त्याला कसं काय नाही आता. तर मी काय केलं, लिंडीतनं उडी टाकली आणि तसंच सिद्धार्थ नगर मार्गे आईभाऊच्या घरी जाऊन बसलो.
पोलीस स्टेशनला का नाही तुम्ही आले? मी घाबरलो होतो आणि मी एकटाच होतो, त्यामुळे पोलीस म्हणलं स्टेशन नाही. काय गुंडाचं ठिकाण आहे का संरक्षणाचं ठिकाण आहे? 10,000चे तू किती पैसे दिले त्यांना? त्यांना आतापर्यंत 70-80 हजार रुपये मी दिले. आज मला तेवढेच पैसे मागत, हे फक्त याद आलं म्हणते. काय झालं काका? हॅलो बोला की कोण आहे? चला पुढे तरी लावायचा आगाय तेव्हा मारणारेच हे पुढाऱ्यांचे बगल बच्चे. ही जी येणे ही करते का ही 2 नंबर धंदे ती सांगते लक्षात घ्या, मला काय म्हणायचंय, तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या केसेस दाखल करा आणि जर काही अडचण येत असेल पोलीस स्टेशनला कुणाला, तर परत आपण आंदोलन करू लोकशाही मार्गानं, हा न्याय मिळू. आता इथे एक आपल्याला निवेदन आलेले, ते निवेदन मी वाचतो. खासगी सावकार तिच्या विरोधात ह्या सगळ्यात महत्वाचं आहे, गोरगरीब लोकांचे प्रपंच मोडलेले आहेत. खाजगी सावकारच्या विरोधात सामूहिक तक्रार करीत असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय व संरक्षण मिळण्याबाबत वरील विषयास अनुसरण आम्ही पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करा. ज्याच्यावर अन्याय होतो तो गुन्हा दाखल करत नाही. आपण आज बोंबलतोय पोलिसांच्या नावाने, नक्कीच त्यांची पण चूक आहे. बोलायचं का नाही? ऐका ना राव तुम्ही. बरोबर आहे. तुम्ही येत नाही तर गुन्हा दाखल करून घेत नाही गरीब आले. तर गुन्हे दाखल फक्त कागदावर सांगा. हा तसं करा. जर ऐकायचं नसेल, या घटनेला जर तुम्ही या घटनेला जर तुम्ही सिरियस आता घेतलं नाही तर परत 8 दिवसांनी तेच होणार आहे. ह्याच्यात काही त्याला फाशी मग चला ना आत्ताच काढा ती गाव जाईल सगळं आत्ताच तुम्ही बी उद्या परवा दिवशी कशाला त्याला काय आम्ही दांडके घेऊ हातात पोलीस स्टेशनच्या आवारात आणि ह्या चौकामध्ये 2022-23 मध्ये माझ्या शेतीच्या कामासाठी मी काही पैसे उपलब्ध केले होते. पैसे उपलब्ध केले म्हणून काही गुन्हा दाखल काय म्हणजे मी काही चोरी केली नाही. पैसे अडचण आल्यानंतर माणूस प्रत्येकाकडून घेत असतो. अडचणीला प्रत्येकजण प्रत्येकासाठी उभा राहत असतो, पण त्याची मानमर्यादा असते. मी घोटवीच्या ठिकाणी अजय चव्हाण आणि रुशाली चव्हाण यांच्याकडून त्यावेळेस मी 5 लाख रुपये घेतले होते. 5 लाख रुपयाचा व्यवहार मिटवण्यासाठी आपली तले आज प्रतिष्ठित 6 नगरसेवक इथं आहेत उपस्थित. त्या 6 जणांच्या समोर मी 14 लाख रुपये त्यांना कॅश देऊन आलो. 14 लाख रुपये दिल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला मी एक व्यवहार मिटवल्यानंतर पोलीस स्टेशनला आपल्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मी इथं आलो. त्यांना म्हणलं बाबा रीतसर माझं मी व्यवहार मिटवलाय. तर आज इथं सागर गोरे येतं, MD शिंदे येतं, आपला दादा निंबोरे, हे सगळे म्हणजे मेन सगळे माणसं होते. तर मी इथं आल्यानंतर यांना एक म्हणलं की बाबा मला माझं चेक पुस्तक आता मला स्टॉप करायचंय, मला बँकेला माझे सगळे व्यवहार बंद करायचे की बाबा मी आता काय कुणाला चेक दिलेले नाहीत याच्यानंतर. तर यांनी मला असं सांगितलं की म्हणले पोलीस स्टेशनमधून यांनी मला असं सांगितलं की ती काय आम्हाला देता येत नाही. माझ्या काही MIDशा नव्हत्या बाहेरल्या देशात आणि काय आता अडचण आल्यानंतर माणूस काय गाव सोडून कोणी काय कुठं जात नसतो, पण त्याच्यावरती तो प्रसंग येतो. तर तुम्हाला एक सांगतो, मी सेकंदभर सकट श्रीगोंदा सोडू शकत नाही. सेकंदभर माझ्या आयुष्यात तर मी एवढ्या प्रसंगातून गेलो. मी श्रीगोंदा शहर आहे ना, 1 मिनिट सकट पोलीस स्टेशनच्या समोर सांगतो मी सोडू शकत नाही. तर वस्तुस्थिती आज अशी झाली, आज एवढे मोठे म्हणजे किंगफिशरचा ते विजय मल्ल्या गाव सोडून गेला. काय केलं यांनी? आणि सर्व व्यावसायिक असतील आंदोलकांच्या वतीनं या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. शहरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आपण अल्पा मेसेजवर पूर्ण श्रीगोंदा म्हणजे अक्षरशः एक टपरी सुद्धा आज चालू नाही, इतका हा म्हणजे गांभीर्याने हा शहराने विषय घेतला. सर्व व्यावसायिकांचं लहान मोठ्या
मी प्रथमतः या बंदमध्ये सामील झाल्याबद्दल शहराच्या वतीने आभार मानतो आणि आज आपण या आंदोलनासाठी सर्व शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक म्हणजे आपला कामधंदा एवढ्या उन्हात उपस्थित राहून एक या आंदोलनाची दिशा ठरवण्याचा कार्यक्रम आपण आज येथे घेतला, त्याबद्दल मी शहराच्या वतीने सर्व नागरिकाचे, विशेषतः अध्यक्ष, सीओ मॅडम, PI साहेब, आपण देखील सर्वांच्या भावना येथे जाणून घेतल्या, त्याबद्दल शहराच्या वतीने आपलेही मी आभार मानतो. आणि जी 7 आणि 8 तारीख ही आपल्याला प्रशासनाने कळवलेली आहे, तर माझं म्हणणं आहे आपण 6 तारखेला एक परत शहराची कुठेतरी एक मीटिंग घेऊ आणि पुढची काय दिशा घ्यायची किंवा काय ठरवायचं ह्याच्यावर आपण पुन्हा चर्चा करू. तसा मेसेज व्हायरल केला जाईल. आपण वेळोवेळी अशी सर्वांनी साथ द्यावी आणि शहर हे या सर्व कटकटीतून मुक्त करण्याचा आपण गांभीर्याने विचार करू. सर्वांचं सहकार्य असं ठेवा. सर्व आलात. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.